नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांचं फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात स्वागत झालं। मवियाच्या ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी कार्यकर्त्यांनी हाती शिवसेनेचा झेंडा तसंच फिक्स खासदार सिन्नरचा बाग अशा आशयाचे बॅनर घेऊन त्यांचं स्वागत केलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर बैठक पार पडली। 3 जागांचा प्रस्ताव महायुतीला देण्यात आलाय। मात्र आता आपली 2 जागांवर चर्चा सुरू आहे। त्या जागा कुठल्या आहेत हे आपण आता सांगणार नाही अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली। काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी आज भाजपात प्रवेश केला। नितीन गडकरींच्या घरी त्यांचा पक्ष प्रवेश झाला। कुंभारे भाजपात आल्यामुळे माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। वर्धा प्रहार संघटनेच्या 50 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून बच्चू कडूंना निवडणूक लढवण्याचं साकडं घातलं। कडूंनी लोकसभा सभागृहात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावेत, त्यांना आपण मोठ्या संख्येने विजयी करू असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला। पंढरपूरमध्ये मातंग समाजानं भाजपचा निषेध केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मातंग समाजाच्या काही उमेदवारांनी मागणी करूनही भाजपने त्यांना डावललं। या विरोधात मातंग समाजानं घोषणाबाजी केली। तसंच त्यांनी बैठक घेत सोलापूरच्या राखीव जागेवर मातंग समाजाचा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्रात महायुती लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची नेमणूक करण्यात आली आहे। या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत। तसंच योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही असणार आहेत। याशिवाय भाजपचे इतर बडे नेतेही प्रचार करतील। हातकणंगलेमध्ये पक्षानं शौमिका महाडिक यांना उमेदवारी दिली, तर आम्ही निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत असं विधान राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। एकीकडे शिंदेगडाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी डावलली जाईल अशी चर्चा आहे। अशावेळी धनंजय महाडिकांच्या विधानामुळे नेमकं काय होणार याची उत्सुकता आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने संजय केवट यांना उमेदवारी जाहीर केली। संजय केवट एकलव्य सेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सामाजिक कार्य करतात। मच्छीमार समाजाचा नेता म्हणूनही केवट यांची ओळख आहे। देहूमध्ये खासदार श्रीरंग बारणे तुकोबांच्या दर्शनासाठी आले, मात्र राजकीय प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला। आपण जगद्गुरूंच्या दर्शनाला आलो, त्यामुळे इथं राजकीय विषय नाही असं म्हणत त्यांनी मीडियाला हात जोडले। मावळसाठी महायुतीच्या उमेदवाराबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी स्मित हास्य करत उत्तर देण्यात आलं।